नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात खूप मोठी अपडेट आहे. तुमचे 3,000 रुपये जर तुमच्या खात्यात आले नसेल तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. तर पहा, हे पैसे तुम्हाला आले आहे, पण तुम्हाला माहीत नाही हे पैसे कुठे आले आहे आणि कसे चेक करायचे. याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहायला मिळतील. तर पहा, अनेक माता भगिनींना टेन्शन आलं आहे की बाकी महिलांना पैसे येत आहे, आम्हाला पैसे कधी येईल. आमचा फॉर्म तर खूप अगोदर अप्रूव्ह झाला, म्हणजे मंजूर झाला आहे, तरीसुद्धा आमच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आले नाही. तर पहा, याचे मुख्य कारण काय आहे. तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला आहे, बँकेची माहितीसुद्धा भरली, पण काही महिला म्हणतात, सर आम्ही बँक खात्याची माहिती तर फॉर्ममध्ये भरली, पण ज्या बँकेची माहिती भरली त्या बँकेला आमचे आधार कार्ड लिंक दाखवत नाही, दुसऱ्या बँकेला लिंक दाखवत आहे. आता पहा, खूप साऱ्या महिलांचा हा बँकेचा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यामुळे आता या महिलांना प्रश्न पडला आहे की आम्हाला पैसे मिळतील की नाही, कारण पैसे येणार आहे बँक खात्यात. मग आता याचं काय सोल्युशन आहे, नेमका काय पर्याय आहे आणि कुणाकुणाच्या खात्यात व कुठे पैसे आलेत, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ माझ्या खेड्यापाड्यातील गोरगरीब महिलांपर्यंत जाईल व त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल. तर पहा, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींचे 3,000 रुपये जमा झाले, पण कोठे जमा झाले हे आम्हाला अजूनपर्यंत माहीतच नाही. तर पहा, हे पैसे कोठे पाहायचे आहे ते सांगतो. आता पहा, नीट लक्ष द्या. तुम्ही जेव्हा लाडकी बहिणीचा फॉर्म भरला, फॉर्म पूर्ण व्यवस्थित भरला, परंतु तुम्ही ज्या बँकेची माहिती दिली त्या बँकेत अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही आणि ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांना अशा प्रकारचे मेसेजसुद्धा आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे तुम्हाला आले नाही तर मी पुन्हा तुम्हाला सांगतो, जेवढ्याही महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले आहे त्या सर्व महिलांना हे 3,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही सर्व महिला टेन्शनमध्ये आहे की आम्हाला पैसे कधी येईल, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, हे पैसे तुम्हाला आले आहे, पण तुम्हाला माहीत नाही हे पैसे कुठे आले आहे आणि कसे चेक करायचे. तर पहा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचा पहिला हप्ता 3,000 रुपये देण्यात आलेला आहे. आता पहा, काही महिलांना अशा प्रकारचा मेसेज येत आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता येथे पहा, या ताईने काय केलं. फॉर्म भरताना ज्या बँकेची माहिती दिली, पण त्या बँकेत त्यांचे आधार लिंक नसून ते त्यांच्या दुसऱ्या बँक खात्याला लिंक होते. आता या बँकेचं नाव पहा, येथे काय आहे, युनियन बँक ऑफ इंडिया. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या. या ताईचे 2 बँकेत अकाउंट आहे, एक युनियन बँक ऑफ इंडिया आणि दुसरे अकाउंट आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. आता या ताईने काय केलं पहा, फॉर्म भरताना महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेची माहिती भरली, परंतु यांचे आधार कार्ड हे या बँकेला सीडिंग नसून ते मात्र ज्या बँकेची यांनी माहिती भरली नाही, म्हणजे दुसरे अकाउंट युनियन बँक ऑफ इंडिया या खात्याला सीडिंग होते. आणि त्यामुळे काय झाले, त्यांनी ज्या बँकेची माहिती भरली होती, म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक या खात्यात पैसे नाही आले व त्यांचे पैसे दुसऱ्या बँकेत म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा झाले, कारण त्यांचे आधार कार्ड हे युनियन बँक ऑफ इंडिया या बँक खात्याला सीडिंग होते. त्यामुळे लक्षात असू द्या, तुमचे आधार कार्ड हे ज्या बँक खात्याला सीडिंग आहे त्याच खात्यामध्ये तुमचे 3,000 रुपये येणार आहे. म्हणजे सरकारने स्पष्ट सांगितले आहे की फॉर्म भरताना तुम्ही कोणत्याही बँक खात्याची माहिती दिली असली तरी पैसे मात्र तुमचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला सीडिंग आहे त्याच खात्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता पहा, काही महिलांना अशा प्रकारचा मेसेज येत आहे, तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले बँक खाते आधारशी संलग्न करावे. जिल्हाधिकारी अहमदनगर. तर पहा, आता या मेसेजचे काय म्हणणे आहे ते सांगतो. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे, तुम्ही बँक खातेसुद्धा बरोबर दिले आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण मात्र प्रॉब्लेम असा आहे की या माता भगिनींच्या खात्यात पैसे आले नाहीत.
व असा मेसेज त्यांना नगर जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्राप्त झाला आहे, तो मंजूरसुद्धा झाला आहे, परंतु तुम्ही जी बँक डिटेल दिली आहे त्या बँक खात्याला आधार संलग्न नाही, म्हणजे आधार कार्ड लिंक नाही. मग आता या महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला हे पैसे मिळणार की नाही मिळणार. तर पहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 100% हे पैसे मिळणार म्हणजे मिळणारच आहे. परंतु केव्हा? ज्या दिवशी तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला संलग्न होणार, म्हणजे लिंक होणार, त्या दिवशी तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही महिलांचे 2 बँकेत आधार आहे, 3 बँकेत आधार आहे, मग हे पैसे येणार कुठे? तर पहा, ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे त्याच बँक खात्यात हे पैसे येणार आहे. तुमचे कितीही बँकेत खाते असले तरी त्यांचं काहीच घेणं देणं नाही. समजले? समजले नसेल तर एकदा अजून सांगतो, लक्ष द्या. ज्या बँकेला तुमचे आधार कार्ड सीडिंग असेल त्याच बँक खात्यात हे पैसे येणार आहेत. आता पहा, पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या. आता तुम्ही म्हणत असाल की हा माणूस वारंवार म्हणत आहे की लाईक करून घ्या, लाईक करून घ्या. तर पहा, तुम्ही लाईक कराल तर मला लाखो रुपये मिळतील असं नाही. तुम्ही लाईक करायचे असेल तर करा, ज्यांना लाईक करायचे असेल ते लाईक करतील. पण या तुमच्या एका लाईकमुळे काय होणार आहे? जसे तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या पैशासंबंधित प्रश्न आहे, तसेच प्रश्न माझ्या खेड्यापाड्यातील गोरगरीब महिलांचे सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सांगणारं सुद्धा कोणीच नाही. त्यामुळे तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ त्यांच्याजवळ पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, एक लाईक करून घ्या. तर पहा, आता तुम्ही म्हणाल की आमचे आधार कार्ड हे बँकेला सीडिंग आहे किंवा नाही हे चेक कसे करायचे आणि सीडिंग नसेल तर काय करायचे? तर पहा, याबद्दलची सर्व माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हा तो व्हिडिओ आहे. याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.